Hello everyone. In previous lecture we have studied the elementary transformation. Today we have learned the inverse of a matrix. So first we have learned the definition of inverse of a matrix. If A is a square matrix of order M and if there exists another square matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I, where I is the identity matrix of order M, then B is called as the inverse of A and is denoted by A inverse. By using notation A inverse for B, we get the equation as A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. Here note that every square matrix A of order M cross M has its corresponding determinant. Determinant A is equal to determinant A. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सला त्याचा डिटर्मिनंट असतो. सेकंड, अ मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. जर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट झाला तरच त्या मॅट्रिक्सला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणू. थर्ड, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए has inverse if and only if determinant A not equal to 0. Determinant A ची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली तरच A inverse exist होईल. The inverse of a matrix can be obtained by using two methods. इन्व्हर्स काढण्याच्या दोन मेथड आहेत. त्यातील फर्स्ट आहे एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड ॲडजॉइंट मेथड. तर आज आपण फर्स्ट मेथड बघू. इन्व्हर्स ऑफ ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. बाय डेफिनेशन ऑफ अ इन्व्हर्स ऑफ ए, इफ ए इन्व्हर्स एक्झिस्ट देन A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. Let us consider the equation A into A inverse is equal to I. Here A is the given matrix of order M and I is the identity matrix of order M. Hence the only unknown matrix is A inverse. Therefore, to find A inverse we have to first convert A into I. A inverse काढण्यासाठी आधी आपल्याला जो A मॅट्रिक्स दिलेला असतो गिवन मॅट्रिक्स त्याला आधी आपल्याला कन्वर्ट करावा लागेल आयडेंटिटी मॅट्रिक्स I मध्ये. दिस कॅन बी डन बाय यूजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर आपण हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून करू शकतो. हियर वी नोट दॅट whenever any elementary row transformation is to be applied on the product AB is equal to C of two matrices A and B, it is enough to apply it only on the prefactor A. B remains unchanged and apply the same row transformation on C. एक्झाम्पल बघू आपण याचं. फॉर एक्झाम्पल, फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए. ए इज इक्वल टू इन मॅट्रिक्स 1 2 3 4. इन्व्हर्स काढण्यासाठी सर्वात आधी त्याचा डिटर्मिनंट काढून घ्यायचा गिवन मॅट्रिक्सचा. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 1 2 3 4 is equal to 1 into 4 4, 3 into 2 minus 6 is equal to minus 2. Therefore determinant A is not equal to 0, therefore A inverse exists. Let A into A inverse is equal to I. Here A is the given matrix. In matrix 1 2 3 4 into A inverse unknown matrix is equal to I identity matrix 1 0 0 1. तर आता आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स त्याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून त्याच्यावर आधी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करू. जे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करू ते या मॅट्रिक्सवर आणि या मॅट्रिक्सवर अप्लाय होतील. यूजिंग
R2 changes to R2 minus 3 times R1. In matrix R2 changes to, तर R1 जसाचा तसा लिहायचा 1 2, R2 3 times R1, 3 minus 3 into 1 0, 4 minus 3 into 2 6, 4 minus 6 minus 2 into A inverse is equal to 1 0 0 minus 3 times R1, 3 times R1, R1चा एलिमेंट काय इथे 1, म्हणून इथे -3 मल्टिप्लाय केलं तर -3 आला आणि इथे 1. नेक्स्ट ऑपरेशन काय, यूजिंग मायनस 1/2 टू द 1/2 इंटू R2. R2ला चेंजेस करायचं आहे आपल्याला. इन मॅट्रिक्स 1 2 0 1. या -2ला आपण -1/2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 1 आला. इंटू A इनवर्स इज इक्वल टू, इन मॅट्रिक्स 1 0, R2ला आपण -1/2 ने मल्टिप्लाय केलं, 3/2 -1/2 मॅट्रिक्स कंप्लीट. यूजिंग R1 चेंजेस टू R1 minus 2 times R2. इन मॅट्रिक्स इथे 1 आहे, आता आपल्याला इकडे 0 आणायचं आहे. तिथे 2 असल्यामुळे आपण R1 चेंजेस टू 2 times R2 केला तर इथे 0 येईल, म्हणून 1 इंटू 0 0 1 मॅट्रिक्स कंप्लीट. A इनवर्स इज इक्वल टू, इन मॅट्रिक्स R1ला सुद्धा चेंजेस करायचं इकडच्या मॅट्रिक्समध्ये. इन मॅट्रिक्स -2 1 3/2 -1/2. बघा आता इकडे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला 1 0 0 1. देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू, इन मॅट्रिक्स -2 1 3/2 -1/2. आता आपण हे इनवर्स एक्झाम्पल 2/2 ऑर्डरचं बघितलं. याचप्रमाणे आपण 3/3 मॅट्रिक्सचं सुद्धा सॉल्व करू शकतो. ओके.